मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. आमदार सौ सीमाताई हिरे यांचा माजी नगरसेविका तथा प्रभाग सभापती सौ माधुरी गणेश बोलकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर यांनी साप्ताहिक सन्मानच्या माध्यमातून आपल्या 5 वर्षाच्या विकास कामांचा आणि लोकोपयोगी कार्याचा अहवाल नागरिकांसमोर सादर केला आहे. साप्ताहिक सन्मानयुगच्या या विशेषांकाचे प्रकाशन आमदार सौ सीमाताई हिरे आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. उपस्थितांचे स्वागत श्री गणेश बोलकर यांनी केले, तर आभार श्री गौरव बोडके यांनी मानले. आमदार सौ सीमाताई हिरे यांनी आपल्या भाषणामध्ये सौ माधुरी बोलकर यांच्या कार्याविषयी मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यामुळे बोलकर परिवारामध्ये एक उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आपल्या 11 वर्षातनं आपल्या माध्यमातून व महापालिकेच्या माध्यमातून जो विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे निधीतनं, त्याची आपण थोडक्यात मांडणी केलेली आहे. काहींनी आता येणाऱ्या निवडणुकीसाठी बोलकर परिवाराला आशीर्वाद द्यावे व कामाचे हा सन्मान खरंच वाचवा. याच्यात आपण पूर्ण मोठे निधी जे ते आपण एका प्रयत्न केलेला आहे. आणि सर्व मान्यवर उपस्थित असलेले मंडळाचे अध्यक्ष नारायण भाऊ जाधव, त्याचबरोबर संबेराव, उपस्थित असलेले बाकी सर्वच मान्यवर. मागच्या काळात माधुरीताई बोलकर या नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलं आणि आताच त्यांनी पत्रक जे दिलेलं आपल्याला सन्मान, आपलं साप्ताहिक सन्मान, त्यामध्ये पूर्ण त्यांचा लेखाजोखा याच्यात दिलेला आहे. गेल्या प्रत्येक गल्लीत असेल, प्रत्येक घरात असेल, त्या पोहोचलेल्या आहेत आणि जे काय त्यांचे काम असतील विकासाच्या संदर्भात ते त्यांनी प्रत्येक वेळी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. जिथे निधी कमतरता असेल किंवा जिथे शक्य नाही तिथे सुद्धा माझ्यापर्यंत येऊन आमदार निधीतनं सुद्धा अनेक कामं त्यांनी इथे करून घेतलेली आहे, पाठपुरावा करून. आणि मी तर सांगेल, त्यांनी स्वतःचे पदरचे काही पैसे खर्च करून इथे आज अनेक उपक्रम राबवले, त्याचबरोबर वास्तू सुद्धा उभ्या केल्या आहेत. त्याच्यात आज बघतो की नवरात्र असेल, त्याचबरोबर विविध आध्यात्मिक ज्या मंदिरं आहेत तिथे त्यांनी भेट देऊन तिथे काही उपक्रम असतील, असे सतत काही ना काही कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि त्यामुळे चांगलं असं महिलांचं संघटन त्यांचं या 9 ते 10 वर्षात मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाची सुद्धा जबाबदारी ही बोलकर ताईंकडे होती आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी चांगलं महिलांचं संघटन त्यावेळेत वाढवलं आणि महिलांचे जे प्रश्न आहेत त्याकरता त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. खास करून ज्या निराधार विधवा त्या महिलांकरता त्यांना पेन्शन मिळवून देणं, त्याचबरोबर घरेलू कामगार जे असतात त्यांच्यापर्यंत त्यांना मदत मिळवून देणं किंवा त्यांना कार्ड काढून देणं, हे सुद्धा कामं त्यांनी मागच्या या काही काळात केलेले. 11 वर्षात मला देखील खूप चांगली साथ सर्व नागरिकांनी दिली, सातपूरकरांनी दिलेली आणि मीही मला जे शक्य माझे जेवढे जास्तीत जास्त प्रयत्न आहेत ते मी सतत काम इथे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. योगायोगाने आपली सत्ता ही तिन्ही टर्म आली आणि त्यामुळे काम करायला चांगला वाव मिळाला. आणि याही पुढील काळात आम्ही सर्वच जण, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, आम्ही सर्वजण मिळून सगळ्या नागरिकांना आश्वासित करते की ह्याही पुढे आपल्या सातपूरसाठी आम्हाला जे काय जास्तीत जास्त कामं, विकासाची कामं असतील, आपल्या सातपूरचं म्हणून काय असेल ते सुद्धा आम्ही सर्वजण मिळून पूर्णपणे आपल्या इथला विकास करू किंवा आपले प्रश्न मार्गी लावू, याची मी आपल्या सगळ्यांच्या वतीने खात्री देते. तुमचा आशीर्वाद, सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांची साथ, सगळ्यांचं सहकार्य हे खूप मोलाचं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या 15 जानेवारीच्या निवडणुकीत कमळ हेच उमेदवार आहे असं समजून प्रत्येकाने कमळाच्या चिन्हावर जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असं मी सगळ्यांना नम्रपणे विनंती करते. यावेळी इच्छुक उमेदवार भगवान काकड, विश्वास नागरे आणि गोकुळ नागरे यांच्या निवडणूक प्रचार पत्रकाचे प्रकाशन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार सौ सीमाताई हिरे यांनी आपल्या भाषणामध्ये सौ माधुरी बोलकर यांच्या कार्याविषयी मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यामुळे बोलकर परिवारामध्ये एक उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आता प्रभाग क्रमांक 10 मधील उर्वरित 3 उमेदवार कोण, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.